नमस्कार मित्रांनो, आज 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिन. मित्रांनो, तंबाखूचे व्यसन काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. तत्पूर्वी मी तंबाखूच्या शारीरिक दुष्परिणामाविषयी बोलण्यात काही वेळ वाया घालवणार नाही, कारण का गायछाप, सिगरेट आणि संबंधित तंबाखू पदार्थांच्या पाकिटावरती छापून येत असतं तंबाखू खाल्ल्यानंतर शरीरावर होणारे दुष्परिणाम. पण आपण तंबाखू सोडण्यासाठी आणि तंबाखूचं व्यसन काय हे समजून घेण्यासाठी थोडासा आजचा व्हिडिओ आहे. मित्रांनो, तंबाखू एक स्टिम्युलंट ड्रग्स आहे. तिला शास्त्रीय भाषेमध्ये स्टिम्युलंट ड्रग्स म्हणतात, की ते खाल्ल्यानंतर मी उत्साही होतो आणि मला एक प्रकारची किक मिळते. त्यामुळेच विद्यार्थी दशेमध्ये सिगरेट आणि तंबाखूचं मोठ्या प्रमाणामध्ये सेवन केलं जात असतं. ऑल्सो स्ट्रेस मॅनेजमेंट, जरा थोडंसं डल बोर फील झालं की त्याच्यानंतर थोडंसं घेतल्यानंतर थोडासा उत्साह येतो. तर मित्रांनो, तंबाखूला महाद्वार सुद्धा म्हटलं जातं, व्यसनाचं महाद्वार म्हणजे काय? गेटवे. तर तंबाखू खाल्ली पहिल्यांदा की मग तिथून पुढचेही व्यसनं लागण्याची शक्यता अनेक लोकांमध्ये पाहायला मिळालेली आहे, त्यांना लागलेली आहेत ती व्यसनं. तर आज आपण समजून घेऊ की तंबाखू सोडण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. मित्रांनो, मुळात तंबाखू हे जे व्यसन आहे हे 10 लोकांनी पहिल्यांदा खाल्ली तर त्यातल्या 7-8 लोकांना हे व्यसन लागू शकतं. एवढे तंबाखूमध्ये ॲडिक्टिव्ह पॉवर आहे. किंबहुना दारूचं याच्या उलट आहे. 100 लोक प्यायला लागले तर 10-15 लोकांनाच दारुडे होतात आणि व्यसनी होतात. याचा अर्थ तंबाखू चांगला आहे अशातला भाग नाही. तर आता आपल्याला आपल्याच व्यसनी मनाची मदत घेऊन आपल्याच व्यसनी मनाला निर्व्यसनी करायचं आहे. ही अशी स्वतःच डॉक्टर आणि स्वतःच पेशंट अशा पद्धतीने सुद्धा ह्या व्हिडिओचा थोडासा आपल्याला उपयोग होऊ शकतो. तर मित्रांनो, आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेस व्यक्ती तंबाखू सोडण्यासाठी येतात तर आम्ही कट ऑफ थेरपी देतो आणि ती कट ऑफ थेरपीचा अनेक लोकांना आजपर्यंत खूप उपयोग झालेला आहे तंबाखू सोडण्यासाठी. कट ऑफ थेरपी काय? तर पहिले मला व्यसन सोडायचं आहे हे एकदा डोक्यात आलं. अनेक ठिकाणी तर नुसतं तंबाखूचं व्यसन सोडायचं, आम्ही ज्यावेळेस आमच्या संस्थेमध्ये आव्हान करतो व्यसन सोडायचा ज्यांना आहे तंबाखू त्यांनी हात वर करा, त्यातही हिंमत होत नाही. म्हणजे व्यसन सोडायचा विचार जरी केला तरी खूप मनावर ताण येतो. हा म्हणून सायकोलॉजिकलच जास्त पार्ट आहे व्यसनाचा आणि त्यातल्या त्या तंबाखूचा सुद्धा. म्हणजे सोडायचा विचार सुद्धा करू शकत नाही. त्यावेळेस मी त्यांना तेच म्हणतो की तुम्ही विचारही करू शकत नाही. असं तुम्ही सगळं खोटं बोलता, सगळं दुनियात लबाडी करू शकाल, पण एक खोटं सुद्धा म्हणणार नाही की मला सोडायचंय. म्हणजे एवढा मनावर ताण येतो जर मला तंबाखूचं व्यसन सोडायचं आहे. नुसत्या विचाराने एवढ्या मोठ्या प्रमाणात माणसाच्या व्यसनीच्या मनावर ताण येतो. तर हा भाग निराळा आहे. आपल्याला त्याच व्यसनी मनाची मदत घ्यायची आहे, त्याच व्यसनी मनाला व्यसनमुक्त करण्यासाठी. तर त्याच्याविषयी आपण पुढे बोलूया. तर मुळात तंबाखू सोडण्यासाठी आपल्याला प्रथम पहिले 2-4 दिवस आपलं व्यसन फक्त मॉनिटर करायचे. मॉनिटर म्हणजे मला बाथरूमला जाताना लागती का, मला ताणतणाव आल्यावर लागती का, मला बोर झाल्यावर तंबाखू खाऊशी वाटती, मला कामाचं काय महत्त्वाचं करायचं असेल तर तंबाखूचा विडा ठेवूनच मी काम करतो का, म्हणजे असे एक असोसिएशन असतं त्याचं. ते मॉनिटर करायचे 2-4 दिवस आणि ते एकदा मॉनिटर झाल्यानंतर मग आपण आपली कट ऑफ थेरपी इम्प्लिमेंट करायला सुरुवात करत असतो. त्याच्यामध्ये काय आहे की बाबा मी 10-12 वेळा तंबाखू खात असेल दिवसभरापासून, तर मी आता त्यातले 4 विडे कमी करणार आहे आणि फक्त 7-8 वेळाच मी तंबाखू खाणार आहे. हे पुढचे 3-4 दिवस अशा पद्धतीने मला मेंटेन करायचे, ज्याच्यामुळं माझा आत्मविश्वास वाढतो. एक घाव 2 तुकडे तंबाखूमध्ये होत नाही. मला कट ऑफ ज्यांचं होत असेल त्यांना सलाम आहे, ते आध्यात्मिक आणि त्यांचे विल पॉवर स्ट्रॉंग असतात. पण मी इन जनरल तुम्हाला सांगत आहे, एकदम एक घाव 2 तुकडे तंबाखूच्या बाबतीत होत नाही, ते दारूच्या बाबतीत तसं करावं लागतं. मग ज्या वेळेस मी कट ऑफ घेतो तर मला कुठंतरी आत्मविश्वास येतो, राव मी 4 वेळा कमी केली. मग पुढच्या 4-5 दिवसानंतर माझं जिथं व्यसनाबरोबर स्ट्रॉंग असोसिएशन आहे, बाथरूमला जाताना लागतं, गाडी चालवताना लागतं, काही महत्त्वाचं काम करताना लागतं, जेवल्या लगेच लागतं, तर तिथं मला ह्या कट ऑफ थेरीला इम्प्लिमेंट करायचं आहे आणि त्यावेळेस मला तंबाखू अवॉइड करायची आहे किंवा गॅप द्यायचा. जेवल्या खातो तो मला 3 तासांनी खायचे आहे, पुन्हा तिथं 4 वेळा मला कमी करायचे आहे. मग अशा कट ऑफ थेरपीने
एक शेवटचा तोपर्यंत आज मी ओरली सांगतोय, हे एवढीशा छोट्याशा व्हिडिओमध्ये मी सगळं सांगू शकत नाही, तोपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये मनाचा आत्मविश्वास वाढलेला असतो आणि मनही कुठंतरी तयार झालेलं असतात. कारण का त्याला ॲडव्हान्टेज पण मिळायला लागतात. ॲडव्हान्टेज म्हणजे व्यसन तंबाखू न खाता मला होणारे फायदे सुद्धा जाणवायला लागत असतात. अन्नाला चव लागायला लागती, मन थोडंसं शांत व्हायला लागतं, एक प्रकारचा आत्मविश्वास यायला लागतो. हे तंबाखू सोडल्यानंतर इन्स्टंट मिळणारे बेनिफिट येतात, हे खूप आहे. म्हणजे मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तसंच आहे. ज्यावेळेस मी तंबाखू खायचं बंद करत नाही तोपर्यंत मला ते सोडल्यानंतर मिळणारे फायदे माझ्या लक्षामध्ये येत नाहीत. मग अशी कट ऑफ थेरपी मी केल्यानंतर मला फायदा मिळायला लागतो. मार्केटमध्ये तंबाखूचे निकोटीन फ्री चिंगम्स उपलब्ध आहेत, पण नुसते निकोटीन फ्री चिंगमनी तुम्हाला तुमच्या तोंडात तंबाखूचा विडा न ठेवता काहीतरी ठेवले याची जाणीव होती. पण एवढं फक्त तंबाखूच्या व्यसनमुक्तीला पुरेसे नाही, तर तुम्हाला त्याच्या संगती पॅरलल काउन्सिलिंग सुद्धा घ्यावं लागतील. कारण का अनेक प्रकारचे प्रश्न सुद्धा उद्भवलेले असतात. अनेकदा कॉम्युनिबिलिटी ज्याला आपण म्हणतो, अनेकदा व्यसन पण असतं आणि व्यसनाबरोबर एखादा मानसिक आजार सुद्धा व्यक्तीमध्ये पाहायला मिळतो. लेटेड बी त्याच्याविषयी आपण कधी नंतर बोलू. परंतु तंबाखू हे व्यसन सुटू शकतं, त्याला योग्य समुपदेशन पाहिजे, त्याचे किती ॲडव्हान्टेज आहे, सोडल्यानंतर मला त्याचे काय फायदे होणार आहे हे तात्काळ मला जाणवायला लागतात. आणि मी ज्यावेळेस पॅरलल काउन्सिलिंग घेतो तर आपल्याला त्याचा एक प्लॅन करता येतो आणि यातून तंबाखूला आपण रामराम ठोकू शकतो. मित्रांनो, माझा एक नक्की इथं अनुभव सांगेल इन द शॉर्ट एकदम, की त्या मुलगा तंबाखू खाता खाता म्हणजे ते व्यसनी करत होता आणि त्यांनी पाहिलेले स्वप्नांसाठी सुद्धा तो झटत होता. म्हणजे त्याचं एम ते स्वप्न पूर्ण करणं होतं, पण संती तो तंबाखू सुद्धा खात होता. आणि असे काही दिवस ओलांडल्यानंतर त्याच्या आयुष्याचं ध्येय होतं की बाबा शेतीवाडी घ्यायचं, गावाला घर बांधायचं आणि आईवडिलांना सुखी द्यायचा, हा त्याचा गोल होता. एकदम नॉर्मल गोल होता. परंतु एक दिवस तोंडामध्ये फक्त ही तर छोटीशी एक फोडी आली, ती तो तपासायला गेला आणि ती फोडी कॅन्सरची फोडी निघाली. तर मित्रांनो, म्हणजे त्या व्यक्तीचं त्या रात्रीपासून ध्येय बदललं. ज्याचं ध्येय घर बांधायचं, शेती घ्यायची, आई वडिलांना सुख द्यायचं, आता त्याचं ध्येय होतं माझा जीव वाचवायचा. आता मला कॅन्सरवर उपचार करायचा आहे, मला त्याच्यासाठी पैसा कमवायचा आहे, मला त्याच्यासाठी पैसा खर्च करायचा आहे. एका रात्री ज्यावेळेस मी तंबाखू संती जीवन जगत होतो आणि एका रात्रीत माझ्या आयुष्याचं ध्येय बदललं. जिथं माझं ध्येय निगेटिव्ह होतं, पॉझिटिव्ह होतं, तिथं ते निगेटिव्ह दिशेने गेलेलं आहे. तर तंबाखूच्या व्यसनाला अंडर एस्टिमेट करू नका. तंबाखूचे इट्स किल यू. तंबाखू तुम्हाला मारून टाकू शकते, तिच्यामध्ये एवढी क्षमता आहे. तर ज्यांची आहे व्यसनमुक्तीला इच्छा, त्यांना आमच्या नक्कीच व्यसनमुक्तीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.